नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. चला निघूया. हो, पहिल्यांदाच जातो ना आपण सगळे असे बाहेर ट्रिपला. हो ना, आणि तिकडे गेल्यावर ना आपण गाड्यांच्या भेंड्या सुद्धा खेळूया. बरं बरं सगळं करू, पण आधी इथून निघून तिकडे तर पोहोचूया. चला चला. ए वसाड तोंड्या, आता तरी देवाला प्रार्थना कर सुखरूप पोचू दे म्हणून मला. हो बाबा आजी जा, यावेळेस पोहोचशाल. जा जा जा. चला दादा निघूया. हो हो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शेठ काय करताय? ही कसली जिम मारताय? डोक्यावर पडलास का रे तू? हो ते मला कसं माहिती, त्यावेळी मी आईच्या पोटात होतो ना. तुम्हाला अनुभव आहे का? एक काम कर, तू गप्पत बसत जा. बसतो बाबा बसतो. सॉरी सॉरी सॉरी, माफ करा. बत्ती जाऊ दे. ते कार तर कुठं आहे तुझं? कार्ट होय, हाय घरी. काय सांगू शेठ, लय परेशानी झाली राव त्याला धरून. लय ताण देत ते. का काय केलं त्यानं आता? इकडे हो, रात्री असं चिटकून झोपतं ते. आणि जरा वाटलं ना त्याला उचलून पंखाच्या खाली टाकावं आणि जरा मोकळं व्हावं, म्हणजे जरा सुट्ट झोपावं, तर सोडतच नाही राव. आणि जर सोडलं ना, बायकोचा आवाज ऐकला का लगेच उठून बसतोय असं. अरे पण रात्री बायको का आवाज करते? अहो शेट, तुम्हाला अनुभव नाही ना, जाऊ द्या, नंतर सांगाल कधीतरी. अरे अरे दलिंदरा, मी तुझ्या काट्याबद्दल नाही, त्या जीन बद्दल बोलतोय. जिन बद्दल? हा ते होय, ते गेलाय सायली वहिनी बरोबर फिरायला. पोरा, सायली बरोबर फिरायला गेला तो? अहो ऐकून तर घ्या, म्हणजे त्या राधा, सायलीचा नवरा, हे सगळे ट्रिपला गेलेत ना, त्यांच्या बरोबर फिरायला गेलाय तो. आणि हे तू मला आत्ता सांगतोय? अहो तुम्ही ऐकून तर घ्या, आता तुम्ही जा ना मागून. चला गाणी गाऊया. चला. JKLM NOPQRSTUVWX YZ. दुसरा आता. हा. तेरा होने लगा काय जब झालं? से मिला तेरा. अरे काय झालं? काय नाही काय नाही काय नाही. तेरा होने लगा. नेक्स्ट 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 दुसरा दुसरा दुसरा. हा हा. आँखों की गुस्ताखियाँ माफ हो. आता आणखी. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे छोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया भला. आता मी गाणं म्हणते, म्हणजे माझं गाणं म्हणूया. ठीक आहे म्हण. राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी.
रंगात रंग तो श्याम रंग पावरान सर मिरमिरते ऐकून ताल विसरून बाण ही वाट. ती उन्हाचं चालावं लागतं बाई, काही गाडी बिडी येत नाही कुणाची. कंटाळा आला चालून चालून, पाय मोडले माझे. ए दादा दादा, अरे थांब रे दादा. दादा मला घरापर्यंत पोहोचून द्या ना, जवळच आहे माझं घर. बसा बसा बसा, मला ऑफिसला जायचंय. बसा बसा. पण एक मुलगी ना तिच्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारात वाढत असते. त्या संस्कारांमध्ये वाढताना तिला माहित असतं की एक दिवस तिचं लग्न होणार आणि ती कायमची तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार. ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी बापाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतं की पोरी जा, आपल्या सासरी जा, पण तिथं माझं नाव खराब होऊ देऊ नको. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. हे खंडोबाराया, तुमच्यासोबत कायम असणारी तुमची माणसा तर होतीच, पण सोबत प्रेम करणारी, जिव्हाळा जपणारी बानू पण तितकीच महत्वाची होती. आणि तसंच माझा आणि राधाचं आहे. माझ्या आयुष्यात तिची मैत्री खूप महत्वाची आहे आणि ती सदैव तशीच राहू दे. आज जो आनंद मी सायलीला देतो तो तिला दिलेल्या त्रासापेक्षा कमी आहे, पण मी तिला आणखी त्रास देऊ नये याचे बळ मला देतो. अरे देवा, या कैदासिनीला नक्की उरावर बसून चांगलं हाणायला पाहिजे. कुठं यायचं जायचं म्हटलं की लगेच गायब. हिला नक्की समजलं असणार मी येणार आहे म्हणून. माझ्या लेकराला घेऊन गेली की काय? थांब, आता आल्यावर बघतेच हिच्याकडे. पण एक मुलगी ना तिच्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारात वाढत असते. त्या संस्कारांमध्ये वाढताना तिला माहित असतं की एक दिवस तिचं लग्न होणार आणि ती कायमची तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार. ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी बापाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतं की पोरी जा, आपल्या सासरी जा, पण तिथं माझं नाव खराब होऊ देऊ नको. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी.
बरं चला आपण आता गाण्याच्या भेंड्या खेळूया. चल पण सुरुवात कोणापासून करायची? यांच्यापासून अरे हा दादा तुम्ही गा. मेरा दिलों का आता है आके चला जाता है बस झालं. यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा बिन तेरे हम कैसे जिए जीना है मुश्किल हमारा यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा रमया वसावया रमया वसावया रमया वसावया रमया वसावया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमया वसावया रमया वसावया याई रे चोर लगा के नाचे रे के संग संग डोले दुनिया के रंग हो जाएंगे का आलाय तुमच्यावर बोला बोला ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा हे आलेच की नाही अजून बोंबलायला? किती वेळ वाट पाहिजे बरं. काय बाई दिवस आले. एक तर आमचं धनी कधी घराबाहेर काढत बी नाही आणि हे मुक्काट फिरतात. आता कधी येतील काय माहिती. निघावं की काय. माझ्या लेकाला बी काळजी नाही. उपाशी एक बसली एक काय करते. आता तू सायलीसाठी काहीतरी गाणं म्हण. हा लवकर. अश्विनी जगो कसा तुझ्या राणी ग कशी गीत आणि पाणी ग ये ना प्रिये ये ना प्रिये. ओके तो अभी एक लास्ट गाना करते हैं झिंगाट. चलो स्टॉप 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 स्टॉप. आता एक शेवटचं गाणं. नाही कळलं तुला नाही कळलं मला नाही कळलं तुला कधी जुळल्या या रेशीम गाठी तुझ्याच साठी 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 तुझ्याच साठी. काय मग कसं वाटतंय? खुश ना? सायली तुम्हाला माफ केलंस ना? हो रे, विसर ना ते सगळं आता. नाही का सायली, मला ना भीती वाटते माझ्या स्वभावाची. अगं तू होतीस म्हणून इतकं सहन तरी केलंस, पण मला नाही वाटत दुसरं कोणी असतं तर टिकलंच नसतं. तुला सांगू का श्रेयस, प्रत्येकच नवऱ्याला असं वाटत असतं की तो जर त्याच्या बायकोला काही बोलला तर त्याची बायको त्याला सोडून जाईल. पण एक मुलगी ना तिच्या आई वडिलांनी दिलेल्या संस्कारात वाढत असते. त्या संस्कारांमध्ये वाढताना तिला माहित असतं की एक दिवस तिचं लग्न होणार आणि ती कायमची तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार. ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी बापाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत असतं की पोरी जा, आपल्या सासरी जा, पण तिथं माझं नाव खराब होऊ देऊ नकोस. सासू जर कधी काही बोललीच तर स्वतःची आई म्हणून तिला समजून घे.
आणि सासरे काय ते तर बोलणारच नाही, कारण ते स्वतःच्या अनुभवातून जगत असतात. आणि राहिला शेवटी आईचा प्रश्न, तर आईला कायम एकच वाटत असतं की आपली मुलगी सुखात नांदावी. आता तूच सांग, एवढं सगळं घडल्यावर मुलीला दुसरा विचार करण्याचे पर्याय असतात का रे? आणि एवढं सगळं झालं तरी आपला समाज आहेच. मी नेहमी तुझ्यासोबत आहे, कारण मला बनवलंच आहे फक्त तुझ्यासाठी. मछली जल की रानी है, अब मेरे हाथ में आनी है. शेट, आता पुढं करायचं तरी काय? हे होतं व्हिडिओ श्रेयच आहे, पण तुम्हाला तर राग यायला पाहिजे होता. आता बघ मी काय करतो ते. तलवारीला तलवार लागल्याशिवाय युद्ध होतच नाही.